नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती 2024 मध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली होती जिल्हा परिषद जालना येथे, त्या उमेदवारांचं समुपदेश प्रक्रिया कोणत्या तारखेला असेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो, ही नोटीस दिनांक 27/5/2024 ला जारी करण्यात आली आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो, या नोटीसमध्ये कोणत्या तारखेला समुपदेश प्रक्रिया असेल ते आपण बघू। विषय काय दिले मित्रांनो, शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 आधारे पवित्र प्रणालीद्वारे जिल्हा परिषद जालना व्यवस्थापनासाठी शिक्षक पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेश के यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे पदस्थापन देण्याबाबत नोटीस आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, कोणत्या तारखेला असेल समुपदेश प्रक्रिया पुढे बघू। सदरील कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 3-5 च्या पत्रातील सूचना व संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापन देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया दिनांक 30/5/2024 रोजी के यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो। कोणत्या तारखेला असेल मित्रांनो, 30/5/2024 ला समुपदेश प्रक्रिया असेल आणि वेळेवर पोचायचं आहे तुम्हाला सकाळी 10 वाजता। कोणत्या ठिकाणी जायचं? के यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना या सभागृहात जायचं मित्रांनो। तरी सोबतच्या यादीमधील समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापन घेण्यासाठी संधी दिलेल्या सर्व उमेदवारांना उक्त नमूद दिनांका विहित वेळेस के यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह कागदपत्राची व्यवस्थित फाईल करून स्वयंखर्चाने उपस्थित राहावे। सदर यादीतील जे उमेदवार उक्त नमूद दिनांकास विहित वेळेस समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहणार नाही त्यांना शेवटी समुपदेश प्रक्रियेमधील उपलब्ध रिक्त पदावर पदस्थापन देण्यात येईल। त्यांची पदस्थापनाबाबतची विनंती विचारात घेतली जाणार नाही मित्रांनो। बघा मित्रांनो, जे उमेदवार 30/5/2024 ला उपस्थित राहणार नाही, गैरहजर राहणार, त्या उमेदवारांना त्यांचं पसंती क्रमांकानुसार त्यांना पद दिले जाणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं, कोणत्या तारखेला समुपदेश प्रक्रिया असेल 30/5/2024 ला असेल समुपदेश प्रक्रिया। बघा सोबत काय दिलं, समुपदेश प्रक्रियेद्वारे पदस्थापन घेण्यासाठी संधी पात्र उमेदवारांची यादी। मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं, तुमचं मित्र असेल किंवा तुमचे नातेवाईक असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। 30/5/2024 ला समुपदेश प्रक्रिया आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।